नमस्कार. महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र सेट एक्झाम पास झाल्यानंतर पुढे आपल्याकडे कोणते कोणते पॉसिबिलिटीज आहेत, कोणते कोणते अपॉर्च्युनिटीज आहेत यावरती मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर फ्रेंड्स, लवकरात लवकर आता महाराष्ट्र सेट 2024 चा रिझल्ट लागणार आहे. तर खूप जणांना हे प्रश्न असतो की आता याच्या पुढे काय. तर या ठिकाणी याच प्रश्नाचे उत्तर मी घेऊन म्हणजे जे माझ्या अनुभवातून मला जे समजलं ते तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. फ्रेंड्स, जेव्हा आपण महाराष्ट्र सेट, नेट किंवा PhD हे हायर एज्युकेशन मधले डिग्रीज यांना टार्गेट करतो, गोल बनवतो, त्यावेळेस तर सगळ्यात मोठं पहिलं स्वप्न असते की आपल्याला या फील्ड मधली सगळ्यात मोठी जॉब म्हणजे कोणत्याही फील्ड मध्ये आपण येण्याचं कारण असतं त्या फील्ड मधलं जॉब मिळवणं. तर ऑब्वियसली या फील्ड मधला कुठलं जॉब आहे त्या जॉब साठी आपण या ठिकाणी सेट, नेट किंवा PhD हे जे आहे क्वालिफिकेशन घेतो. प्रत्येकाचा उद्देश असणार आहे जॉब मिळवणं आणि चांगलं अर्न करणं. तर काही मिसकन्सेप्शन असे असतात की नेट झालं, सेट झालं तर आपली लाईफ सेट होईल. पण या ठिकाणी नेट झाल्यानंतर, सेट झाल्यानंतर, PhD ला आणखी पेट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जॉब्स इझिली अवेलेबल नाहीत. आणि हे सगळ्यात मोठं वास्तविक एक परिस्थिती आणि सत्य आहे आपल्या ह्या अकॅडमिक फील्ड मधला. आणि हो, CHB ची जॉब आपल्याला फर्स्ट पॉसिबिलिटी या ठिकाणी मी तुमच्यासाठी या ठिकाणी सांगितलेली आहे. फर्स्ट पॉसिबिलिटी आहे CHB जॉब, म्हणजेच 20 ते 25 हजारची आपल्याला सॅलरीड एक जॉब भेटतं. आणि हे जॉब पण असं आहे महाराष्ट्राच्या पॉलिसीनुसार, शासनाच्या पॉलिसीनुसार की हे जॉब सुद्धा मिळवण्यासाठी आपल्याला इक्वल क्वालिफिकेशन लागतं, जे की गव्हर्नमेंट जॉब किंवा परमनंट जॉब असिस्टंट प्रोफेसर साठी जे क्वालिफिकेशन लागतं, CHB जॉब वाल्यांना सुद्धा तेच क्वालिफिकेशन क्रायटेरिया या ठिकाणी विचारण्यात येतं. आणि सेट, नेट किंवा PhD नसेल तर तुम्ही हे CHB ची जॉब सुद्धा नाही घेऊ शकत. इंटरव्ह्यूला तुम्ही क्वालिफाईड नाहीत. तर पहिली पॉसिबिलिटी हे आहे की आपण जर नेट, सेट आणि PhD जर असेल तर ज्या क्रायटेरियामध्ये आपल्याला बसावं लागेल ते आपल्याकडे जर क्वालिफिकेशन असेल तर म्हणजे बेसिकली नेट, सेट किंवा PhD यापैकी काहीतरी एक असलं पाहिजे तर आपण CHB जॉबसाठी त्या ठिकाणी इलिजिबल आहोत. तर हे आहे पहिली पॉसिबिलिटी. आणि या ठिकाणी आपल्याला भेटतं 20 ते 25 हजारची सॅलरी. आणि ते पण दर महिन्याला खूप कमी ठिकाणी भेटतं. खूप काही संस्थांमध्ये गव्हर्नमेंट शासनाकडनं एकच वेळेस त्याला फंड रिलीज केलं जातं आणि शासनाकडनं हे पैसे भेटत असल्यामुळे आपल्याला वर्षाच्या अखेरीस किंवा नेक्स्ट इयर असं आपल्याला मागल्या वर्षाची पेमेंट भेटते. म्हणजे 7 ते 8 महिन्याची पेमेंट काढण्यात येते. तर खूप काही गोष्टीमध्ये स्ट्रगल आहे फ्रेंड्स. आपल्या कडनं जे ठरवलेलं एक डेस्टिनेशन आहे, आपण जे मंजिल आपल्यासाठी निवडलोत, जे गोल, जे टार्गेट, जे स्वप्न आपण आपल्यासाठी पाहिलोत, म्हणजेच ऑब्वियसली परमनंट गव्हर्नमेंट असिस्टंट प्रोफेसर UGC ची स्केलची पेमेंट पोहोचवण्यासाठी किंवा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप त्रासदायक पण म्हणणार नाही, खूप जण याला आपण एन्जॉय पण करतो, कारण एक पाऊल तरी आपण आपल्या स्वप्नाकडे घेतलेले असतो. म्हणजे CHB ची त्या ठिकाणी आपण जॉब घेऊ शकतो. आणि या ठिकाणी सुद्धा खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. खूप काही क्वालिफाईड विद्यार्थी, खूप काही क्वालिफाईड कॅन्डिडेट कॉम्पिटिशन मध्ये असतात. आणि हे जॉब सुद्धा मिळवणं तितकंच इम्पॉर्टंट आहे किंवा तितकंच काय म्हणतात तुम्ही स्ट्रगलफुल आहे. पण आपल्याकडे आपण इलिजिबल होतो. तर आपल्याकडे नेक्स्ट आहे, मी सेकंड 2 ची या ठिकाणी तुम्हाला पॉसिबिलिटी दाखवलेली आहे. ते आहे सेट, नेट झाल्यानंतर आपल्याला PhD करता येते. आणि PhD करत असताना आपल्याला 35 ते 40 हजार रुपयाची स्टायफंड किंवा फेलोशिप भेटू शकतात. म्हणजे एक आर्थिक सहाय्य आपल्याला, फायनान्शियल सपोर्ट आपण याला समजू शकतो. हे बघा, एकतर आपण डॉक्टरेट डिग्री मिळवायलोत, हायर एज्युकेशन जे आहे परस्यू करायलोत, त्याच्यानंतर आपल्यासाठी जे काही महत्वाचे म्हणजे पुढे आपल्या स्वप्नाकडे ज्यावेळेस आपण ह्या जर्नीमध्ये आपल्यासाठी आपण अपग्रेड होत असताना नेट, सेट आहोत, PhD करायलोत, डॉक्टरेट डिग्री मिळवायलोत, पुढे आपले जे काही स्वप्न आहेत जॉब मिळवण्यासाठी आपण स्वतःला सक्षम बनवायलोत, याच्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याला जर सपोर्ट करत असेल रिसर्च करण्यासाठी, जे आपण रिसर्च करतो 2, 3, 4, 5 वर्ष, मिनिमम 3 years अँड मॅक्झिमम 5 years,
तर ह्या 5 इयर्सच्या पिरियडसाठी आपल्याला म्हणजे मॅक्झिमम 5 वर्षासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे स्टायफंड्स भेटतात. म्हणजे वेगवेगळे स्टायफंड आहेत. म्हणजे आता जर म्हणजे कॅटेगरी कोणतीही असू दे, कास्ट कोणतेही असू दे, हे पुढे आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये मी या सगळ्या गोष्टीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे. JRF भेटतं, म्हणजे नेट एक्झाम दिल्यानंतर तुम्ही मेरिटमध्ये जेव्हा क्वालिफाय करता तेव्हा JRF भेटतं. त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी विचार करण्याची गरज नाही तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करता. JRF म्हणजे जनरल आहे, म्हणजे जनरल आहे तर रिसर्च फेलोशिप जे आहे, तर JRF सगळ्यांना भेटतं तुम्ही कोणत्याही कॅटेगरीने बिलॉंग करत असाल तर. पण तुम्हाला ते मेरिट जे आहे फक्त 60 ते 65% मेरिट लागतो खूप वेळेस, म्हणजे टक्के. आणि आता पर्सेंटाईल वरती रिझल्ट येत असेल तर पर्सेंटाईल म्हणजे 65% जर तुम्ही मिनिमम धरून चाललात तर मॅक्झिमम 65%ला तुम्ही JRF म्हणजे क्रॅक करू शकता. तर फ्रेंड्स, PhD साठी आपल्याला 35 ते 40 हजार. मग या ठिकाणी बघा, नेट सेट झाल्यानंतर एक्झम्पशन भेटतं, PhD ला ऍडमिशन भेटतं. खूप काही ठिकाणी पेट एक्झामद्वारे सुद्धा PhD करण्यासाठी म्हणजे PhD करण्यासाठी त्या युनिव्हर्सिटीकडनं पेट एक्झाम घेत होते. पण आता गाईडलाईन असं आलेले आहे की ते काय होणार, आता पेट एक्झाम कॅन्सल होऊन नेटद्वारेच तुम्हाला, नेट क्वालिफाईड असाल तर तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी ऍडमिशन भेटणार आहे. तर दिवसेंदिवस खूप जास्त टफ होत चाललेला आहे, म्हणण्यापेक्षा अपग्रेड होत चाललेला आहे. म्हणजे क्वालिटी एज्युकेशन सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि क्वालिटी मेंटेन राहावं, यामुळे काही गव्हर्नमेंटचे वेगवेगळे पॉलिसीज येत आहेत. तर नेट सेट जर तुम्ही झालात तर एक्झम्पशन भेटतं. मी ज्यावेळेस मला ऍडमिशन भेटलं होतं PhD, ज्यावेळेस मी PhD ला लागले त्यावेळेस माझं नेटवरनं एक्झम्पशन भेटलेलं होतं. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्रेंड्स, तुम्ही नेट सेट जर झाला तर कुठले तरी आपल्याला ऑप्शन्स या ठिकाणी खुले होणार आहेत, ओपन होणार आहेत आपल्यासाठी, आपल्या स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल घेण्यासाठी. या ठिकाणी आता तिसरं आहे बघा, तिसरं ऑप्शन मी या ठिकाणी टाकलेली आहे, पॉसिबिलिटी आहे, ते आहे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जॉब. तर आता खूप जणांना UGCची फेलोशिप नसते किंवा ते कॅटेगरीमध्ये बसत नसतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स होऊन, कुठले तरी इश्यूज होऊन प्रत्येकालाच फेलोशिप भेटते असं नाही. जे मेरिटमध्ये येतात त्यांनाच फेलोशिप भेटते. तर कोणतेही इश्यू असतील त्या ठिकाणी PhD करणाऱ्या प्रत्येकाला फेलोशिप भेटत नाही. तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर टायर 1 सिटीजमध्ये 50 ते 70 हजारची सॅलरी तुम्हाला भेटू शकते. मी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की टायर 1 सिटीज म्हणजे चांगल्या कॉलेजेस पैकी, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेस चांगले ज्या ठिकाणी असतील, म्हणजे ऑब्व्हियसली जे शहर खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे त्या ठिकाणी खूप काही प्रायव्हेट असे वेगवेगळे संस्था आहेत, कॉलेजेस आहेत. तर त्या ठिकाणी तसे विद्यार्थी असणार, ते तसलं एज्युकेशन घेण्यासाठी डोनेशन्स भरणार, फीस भरणार. तर त्या ठिकाणी तुम्हाला जर टीचर होऊन जायचं असेल किंवा प्रोफेसर व्हायचं असेल, त्या ठिकाणी लेक्चरर व्हायचं असेल, टीचिंग करायचं असेल, तर तसं स्किल, तशी नॉलेज, तसं तुमच्याकडे पर्सनॅलिटी किंवा तुमच्याकडे फील्डचं पर्टिक्युलर फील्डचं ते क्वालिफिकेशन क्रायटेरिया जर तुमच्याकडे असेल, मॅच करत असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जर टीचिंग केलात तर तुम्हाला 50 ते 70 हजारची सॅलरी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. हे तिसरी पॉसिबिलिटी आहे फ्रेंड. तर चौथी पॉसिबिलिटी या ठिकाणी आहे असिस्टंट प्रोफेसर जॉब. या ठिकाणी मी असिस्टंट प्रोफेसर जे टाकलेलं आहे हे परमनंट, म्हणजेच गव्हर्नमेंट या ठिकाणी UGC 7th पे स्केल याप्रमाणे आपल्याला भेटतं. तर 7th पे स्केल प्रमाणे 80 ते 90 हजारची पहिली पगार जे परमनंट असिस्टंट प्रोफेसर आहे यांना भेटतं. तर या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी आपल्याला नेट सेट PhD पाहिजे, काही रिसर्च पेपर पब्लिश पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाता, म्हणजे इंटरव्ह्यूसाठी अप्लाय करता, वेकन्सीज निघाले, तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसलात, तुमच्या विषयाची वेकन्सी निघाली, तुम्ही ऍप्लिकेशन दिला, तर API स्कोर जे आहे त्याला तुम्ही मॅच करण्यासाठी तुमच्याकडे PhD असेल, रिसर्च पेपर असेल, नेट असेल, सेट असेल, नंतर तुमचे मास्टर्स डिग्रीमध्ये किती मार्क्स आहेत, म्हणजे UG PG मध्ये जे एवढे काही मार्क्स आहेत हे सगळे काउंट होऊन API स्कोर बनणार आणि तुम्हाला तिथून इंटरव्ह्यू कॉल येणार. मग इथंच जर विषय संपला असतं तर खूप जण आज नोकरीवर राहिले असते, क्वालिफाईड असणारे लोक म्हणजे कॅन्डिडेट. तर याच ठिकाणी खूप काही मोठा कॉम्पिटिशन आहे. म्हणजे
तुमच्याकडे रिकमेंडेशन्स पाहिजेत, डोनेशन पाहिजे, तुम्ही ॲज अ कॅन्डिडेट तुम्ही बेस्ट असला पाहिजे, तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. पूर्वी फक्त डोनेशन आणि रिकमेंडेशन काही क्रायटेरिया पाहिल्यानंतर कॅन्डिडेट जरी तितका सक्षम नसलं तरी चालत होतं, पण आता काळ खूप बदललेला आहे. तर तुमच्याकडे ते सगळे गोष्टी, नॉलेज, ते स्किल्स, ते पर्सनॅलिटी सगळ्यासोबत तेवढाच पैसा, तेवढंच रिकमेंडेशन आणि खूप काही फॅक्टर्स, आणि ऑब्विसली तुम्ही क्रायटेरियामध्ये म्हणजेच त्या कॅटेगरीला बिलॉंग केलं पाहिजे, ज्या कॅटेगरीला ते जागा सुटलेली आहे. खूप काही गोष्टी, हे सगळे फॅक्टर्स एकत्र आल्यानंतर तुम्ही फायनली हे सगळ्यानंतर नशीब, आपलं स्वतःचं नशीब आणि आपले एफर्ट्स, हे सगळे गोष्टी मिळून आल्यानंतर असिस्टंट प्रोफेसरची जॉब भेटणार आहे. तर सेट नेट झाल्यानंतर जॉब जे परमनंट आहे ते इतके इझिली भेटणार नाही. त्यासाठी आपल्याला संघर्ष करावाच लागतं. त्यासाठी स्वतःला तितकं स्ट्रॉंग ठेवलंच पाहिजे फ्रेंड्स, आणि मी हे माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगत आहे. तर पाचवं कुठलं आता आपल्याकडे ऑप्शन राहिलं, तर पाचवी पॉसिबिलिटी अशी आहे की एज्युकेटर्स आणि प्रायव्हेट क्लासेस आपण स्वतःचे रन करू शकतो. हे मी पॉसिबिलिटी मागल्या काही वर्षाच्या अनुभवातून घेतलेला आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. आणि आज सुद्धा मी तुमच्यासोबत जुडत आहे, ते आहे सोशल मीडियाच्या यूजद्वारे, म्हणजेच यूट्यूबद्वारे. तर एज्युकेटर्स मागल्या काही काळामध्ये आफ्टर कोरोना त्यांनी ज्या पद्धतीने प्रगती केलेली आहे, खूप काही आता आपल्या विषयातले कॉमर्सचे जर तुम्ही म्हणलात, आणि पेपर फर्स्टसाठी तुम्ही तलवीर सिंग सरांना सगळेच ओळखत असाल. जे कोणी नेटसेटचं प्रिपरेशन केलेलं असेल त्यांना माहीतच असेल. आणि कॉमर्स फील्डनं जर तुम्ही येत असाल तर मोहित शर्मा सरांना ओळखत असाल. मागल्या काही व्हिडिओजमध्ये मी या दोघा टीचर्सबद्दल खूप भरभरून तारीफ करून तुम्हाला त्यांचे लिंक सुद्धा शेअर केले होते. ज्यावेळेस मी यूट्यूबवरती राहणार नाही, तुम्हाला सपोर्ट सिस्टम म्हणून, तुम्हाला काही मदत न करण्यासारखी जेव्हा मी राहील, त्यावेळेस तुम्ही त्यांच्या चॅनलवरनं स्वतःला ग्रो करावं, तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत, तुमच्या गोलपर्यंत पोहोचावं, त्यासाठी मी माझे रेफरन्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केलेले होते. तर मी या दोन टीचरच्या मदतीमुळे आज सिनियर प्रोफेसरची जॉब घेण्या इतकी सक्षम बनलेली आहे. आणि नेट सेटची प्रिपरेशन मी या टीचर्समुळेच क्रॅक करू शकले होते. तर त्यांना क्रेडिट देणं हे माझं कर्तव्य होतं. तर एज्युकेटर्स खूप छान पद्धतीनं या ठिकाणी बघा, आता सोशल मीडियाचा यूज करून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती, अनअकॅडमीवरनं इतके सगळे एज्युकेटर्स आहेत. नंतर वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत सगळ्या MPSC UPSC बँकिंगचे क्लासेस सगळ्यासाठी. तर विकास दिव्यकीर्ती सर असू दे, खान सर असू दे, ओझा सर असू दे, आणि बँकिंगचे वेगवेगळे टीचर्स आहेत. नंतर विदर्भ अकॅडमी सारखे अकॅडमी MPSC साठी खूप काही टीचर्स. तर आणि स्वतःचे आपण प्रायव्हेट क्लासेस सुद्धा स्टार्ट करू शकतो. आणि या ठिकाणी मी अर्निंग 1 लाख ते 10 लाख दाखवले कशासाठी, कारण हे तर जस्ट एक मिनिमम मी अमाऊंट एक अजूम करून टाकलेला आहे. तुम्ही जेव्हा PW क्लासेसचं ऐकता, फिजिक्सवालाचं नीटचे प्रिपरेशन घेतं, तर त्यांच्या अर्निंगचा आपण विचार सुद्धा नाही करू शकत. बिलियन्समध्ये आता ते कंपनी काम करायले, म्हणजे ते जे PW वाला क्लासेस आहेत. तर या पद्धतीनं आपल्याकडे पाचवी पॉसिबिलिटी, पण त्यात कॅलिबर आपल्यात असलं पाहिजे, ते एक्सपिरियन्स, ते स्किल्स, ते नॉलेज, तशी पर्सनॅलिटी, तसं आपले सिंपती, स्टुडंटला जाणून घेण्यासाठी, स्टुडंटशी जुडण्यासाठी जे काही गोष्टी लागतात, ते सगळे गोष्टी जर आपल्याकडे असेल, आणि प्युअर इंटेन्शन, विद्यार्थ्यांसाठी व्हॅल्यू ॲड करायचं आहे, काहीतरी त्यांना आपल्याकडनं मदत व्हावी, एज्युकेशन सिस्टमला बेटर करायचं आहे, एज्युकेशन सिस्टीममध्ये आपलं योगदान द्यायचं आहे, जे आपल्याला भेटलं ते आपल्यापर्यंत न सीमित ठेवता ते पुढे पोहोचता आलं पाहिजे. हे सगळे विचारांसोबत मोठं जेव्हा आपण होतो, तर खूप काही गोष्टी आपल्यापर्यंत यायला लागतात. तर असे 5 मी तुमच्यासोबत या ठिकाणी पॉसिबिलिटीज, ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर सेट, नेट, PhD काय काय आहेत हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे फ्रेंड्स. असेच तुमच्यासाठी महत्त्वाचे असलेले टॉपिक्स घेऊन मी पुन्हा तुमच्यासोबत भेटीला येणार आहे. तर भेटूयात लवकरात लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला व्हॅल्युएबल वाटत असतील, इम्पॉर्टंट वाटत असेल व्हिडिओ, आणि तुमचं काहीतरी या ठिकाणाहून तुम्हाला कुठले तरी गोष्टीमध्ये मदत होईल असं जर वाटत असेल, तर नक्कीच चॅनलशी जुडून राहा. खूप खूप धन्यवाद.